आपण ज्या वेळेला उभारून गातो, म्हणजे आता हे सगळं माझं वैयक्तिक मत आहे, जे मी अनुभवलंय संगीत नाटकात काम करताना, ते मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करतोय. हे असंच प्रत्येकाच्या बाबतीत असेल असा नियम नाही. मी ज्या वेळेला गाताना उभं राहून गातो त्यावेळेला आपल्या जे वोकल कॉर्ड्स आहेत, जे इथे गळ्यामध्ये असतात, त्या नॅचरली आपण स्ट्रेट असतात. म्हणून उभं राहून गाताना जो फोर्स लागतो ना, गाणं गातानाचा जो आम्ही फोर्स म्हणतो, तो नॅचरली खूप हाय असतो. त्यामुळे संगीत नाटकामध्ये ज्या वेळेला उभं राहून गायक नट गातो त्यावेळेला त्याला थोडंसं कंट्रोल्ड गावं लागतं. कारण आपण ज्याला चढे स्वर लागणं म्हणतो, की बाबा ह्या गायकाचा थोडा चढा स्वर लागतो, तर तो चढा स्वर लागायची शक्यता फार जास्त असते. कारण एकतर आपण उभारलेलो आहोत आणि बाकी वादक हे असे बसले, ते संगीत नाटकामध्ये समोर बसलेले असतात. हा मुख्य फरक आहे. आणि उभारलो असल्यामुळं मुळातच ती एनर्जी हाय असते, बसल्यावरती हाय नसते अशातला भाग नाही, नॅचरली ती वर गेलेली असते. त्यामुळे ते हाय नोट्स लागायची शक्यता असते. त्यामुळे कंट्रोल गावं लागतं की काय गातोय आपण त्याच्यावर लक्ष ठेवावं.